प्रभाग क्रमांक 20 मधील कलानगर येथील झाडांच्या फांद्या कट करण्यासंदर्भात नाशिक रोड विभागीय अधिकारी यांना माजी नगरसेविका सीमा ताजने आणि महिला भगिनींनी निवेदन दिलंय। 2 दिवसांपूर्वी गोलमाराचे झाड पडून परिसरामध्ये 4 टू व्हीलर, 3 फोर व्हीलर आणि बंगल्याच्या खिडक्यांचं नुकसान झालं असून परिसरामध्ये इतरही मोठमोठी झाडं असून ते पडण्याच्या स्थितीत आलेले आहेत। ते त्वरित येऊन काढून घ्यावे अशी विनंती विभागीय अधिकारी यांना यावेळी करण्यात आली। पण सर्व परिसरामध्ये बरीचशी अशी झाडं आहेत की जिचा काही एक उपयोग नाही आहे आणि ती खऱ्या अर्थाने खूप वाढलेली पण आहे। वारंवार गेले 3-4 वर्षापासून निवेदन देऊनही पाहिजे त्या प्रमाणात झाडांची छाटणी होत नाही किंवा त्यांना व्यवस्थितपणे निगराणी ठेवण्यात येत नाही, त्यामुळे हे प्रकार घडतात। परंतु पुढे असे प्रकार घडू नये म्हणून आम्ही आज सर्व कलानगर मधील महिला बंधू भगिनी आज विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो की तुम्ही पाहणी करावी आणि जी पण जीर्ण झालेली झाडं आहेत ती व्यवस्थित परमिशननी प्रोसिजरनी तिचं काय करता येईल, कट करता येईल, अजून काय करता येईल त्या पद्धतीने तिची उपाययोजना करून जास्तीत जास्त झाडांची छाटणी करावी। तसेच जी पण प्रायव्हेट प्लॉट मधली ही झाडं आहे की जे प्रायव्हेट ज्यांनी लावलेली आहे ती पण झाडं बरीचशी दुसऱ्या बिल्डिंग मध्ये वागतात हवेच्या याने आणि ती पण पोकळ झालेली आहे, तर त्या प्रायव्हेट धारकांना सुद्धा नोटीस वगैरे देऊन त्यांची वेळेवर छाटणी करावी। 25 वर्षापासून कलानगर जेल रोड इथे आम्ही रहिवासी आहोत आणि आम्ही झाडं लावलेली आहेत आणि व्यवस्थित सगळ्या झाडांचं पर्यावरणाचं आम्ही यांना लक्ष देतो। पण काही वर्षांपासून काही गुलमोहरची झाडं जे आतमधून मोठे झाले आहेत आणि यांना धोकादायक झाले आहेत, असे ना या 3 वर्षात 2 ते 3 प्रकरण झालेले आहेत आणि वारंवार महानगरपालिकेला सगळं निवेदन देऊन सुद्धा काही काम केलं नव्हतं आणि दुर्दैव असं की परवाच्या दिवशी झाड खाली पडलं आणि तिकडे भरपूर काही नुकसान झालं। नशिबाने काही जीवितहानी झाली नाही, पण जीवितहानी झाली असती तर ते खूप महाग पडलं असतं। मी सुरेखा पेखळे, आम्ही कलानगर मध्ये राहतो। कालच आमच्याकडे एक झाड पडलं, त्या दृष्टीने आता सगळ्यांनी सांगितलंच आहे, पण बाकीची जी झाडं आहेत यांना 20 ते 25 वर्ष झालेली आहेत आणि त्या झाडांची मुळं इतकी कमकुवत झाली आहे की ती कधीही पडू शकतात आणि याच्या अनुषंगाने आज मॅडमला ही विनंती करत होतो की पर्यावरण प्रेमींना न दुखवता कशा प्रकारे आपण त्याच्यातनं वाचवू शकतो यावरती तुम्ही त्याच्यावरती उपाय सुचवावा। त्याच बिल्डिंगच्या एक्झॅक्ट समोर 2 झाड अजून असे आहे तर ते पण पडण्याच्या परिस्थितीत कधी ते पण 6व्या मजल्यापर्यंत एवढी मोठी हाईट आहे त्याची, 6 मजल्याच्या वरती गेलाय, खूप मोठं झाड आहे ते पण, त्यालाही कापायचं त्यामुळे म्हणून निवेदन देतोय त्यामुळे ते झाड लवकर काढा। नमस्कार, मी सौ मीना वैद्य। परवा आमच्या बिल्डिंगच्या शेजारच्या बिल्डिंगच्या कोपऱ्यावरच झाड पडलं आणि मी जस्ट गाडीकडून बाहेरच जात होते। नशिबाने सद्गुरु कृपेने काही झालं नाही, पण हा अनर्थ टाळण्यासाठी लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि गुलमोहराची जितकी झाडं आहेत तितकी मुळापासून काढावीत, कारण आज नाही उद्या सर्वांनाच धोका आहे रहिवाशांना। तर कृपा करून तुम्ही लवकरात लवकर कारवाई करून सगळी झाडं जी मोठी झालेली आहेत ती पूर्णपणे काढ़ावी। कलानगर की मैं महिला हूँ, सदस्य हूँ कलानगर की। हमारे कलानगर में पिछले कई सालों से झाड़ों की जो प्रॉब्लम है, खासकर गुलमोहर के झाड़ की प्रॉब्लम है, वो झाड़ कच्चे होते हैं और अब पुराने हो गए तो गिर भी जाते हैं, तो उस वजह से कई बार दुर्घटनाएं हो चुकी है। तो वो अब आगे की दुर्घटनाओं से बचने के लिए हम यहाँ पर आज निवेदन देने आए कि वो झाड़ों की थोड़ी कटाई करवाए, छाटनी करवाए, उसकी जगह दूसरे झाड़ लगाए जो कि भाई अपने को ऑक्सीजन भी मिले, पर्यावरण के दृष्टि से भी अच्छे रहे और मजबूत भी रहे। जैसे कडू लीमड़े, कड़ी पत्ता है, ऐसे झाड़ लगाने की उनको हमने निवेदन दिया है। कलानगर मधली रहिवासी आहे, झाडांच्या फांद्या खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बारीक डास किडे आमच्या घरात येत आहेत, त्याचा आम्हाला खूप त्रास होत आहे। निवेदन तर आम्ही दिलेले आहे, पण त्याचा गांभीर्याने विचार व्हावा हीच माझी विनंती आहे। धन्यवाद। यावेळी प्रभाग क्रमांक 20 नगरसेविका सीमा ताजने, सुनीता तुरी, सुष्मिता लोहट, सुरेखा वरुणसे, सुमन महाजन, रंजना चौगुले, स्वाती गुलालकरी, सुरेखा तांबे, रघुनाथ गोसावी, सुरेखा ताजने, शैला क्षत्रिय, दीपाली पटणीकर, स्वाती गुड्डाणी, रवींद्र जगताप, मंगेश ताजने, मंगल ठाकरे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।